गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर. आणि आपण आहोत रोड ट्रिप टू पॅराडाईज या पिकनिकमध्ये. तर सकाळचे वाजले आहेत साधारण 8:15 आणि आम्ही आहोत मनालीमध्ये. आज आहे आपल्या ट्रिपचा दिवस 5वा. सो आजचा प्लॅन असा आहे की मनालीमधून आम्ही चेकआउट करतो आणि अजून वरच्या बाजूला अटल टनल क्रॉस करून जाणार आहोत. तर आता बघूया, सगळं सामान आवरलं आहे, सगळं फ्रेश झालं, आंघोळ वगैरे होऊन झालं आहे. चेकआउट करायचं आहे, काय पेमेंट वगैरे करून थोडंसं 1-2 बॅग ते लोड करून आम्ही निघणार आहोत. तर सकाळ सकाळचा व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला कसा आहे, जे काल ढगाळ वातावरणामुळे नव्हतं दिसत. असा काय या माउंटन व्ह्यू आहे. ऊन येतं आहे, त्यामुळे उन्हाचे डोंगरामागून येणारी किरणांमुळे असे एक लाईनिंग प्रॉपर क्रिएट झाली आहे. थोडीशी त्या साईडला, थोडीशी तिकडे तिकडे या वरच्या बाजूला थोडी आहे, थोडी या बाजूला इकडे दिसते, आणि इकडे अजून या पोर्शनमध्ये अजून थोडी शॅडो आहे. आणि त्या पानांच्या पलीकडे जर दिसत असेल तर आपल्या डोंगरावर बर्फ पडला आहे. सो माहीत नाही आता कॅमेरा एवढ्या लांबचा बघेल दिसेल की नाही. सो चला निघूया लवकर. 2-3 गोष्टी घ्यायच्या आहेत आपण. ते बघू, शॉप ओपन असेल तर घेऊ, नाही तर मग ऑन द वे कुठे काय मिळालं तर. चलो बाय. सो जी गोष्ट घ्यायला आम्ही गेलो होतो ती गोष्ट फायनली घेतली. 12च्या पासला आम्ही चाललो आहे. सो 16,000 फूटवर उंच आहे. त्यासाठी प्रिकॉशन म्हणून ही गोळी घेतली आहे. डायमॉक्स म्हणून आहे, ॲक्लेमटाईज करते असं याच्यावर लिहिलं पण आहे. आणि हा घेतला आहे डॉक्टर हेल्थ ऑक्सी सिलेंडर. सो तुम्ही पण जर या साईडला कुठे जात असाल, हाय अल्टिट्यूडला, लहान मुलं असतील किंवा तुम्ही स्वतःसाठी पण घेऊ शकतात. आणि कपूर, जे आपण पूर्ण कोविडमध्ये सगळ्यांनी घेतलं आहे ऑक्सिजनसाठी, तर हे घेतले. या 3 गोष्टी घेतल्या. अजून लहान मुलं असतील तर मेडिकलवाल्यांनी सांगितलं की तुम्ही छोट्या मोठ्या त्या खट्ट्या मिठ्या गोळ्या येतात, लिमलेटच्या गोळ्या आपण म्हणतो, ते पण देऊ शकता. सो त्यांना त्रास कमी होईल, कारण लहान मुलांसाठी असं बेसिक मेडिसिन काही नाही आहे. तर चला निघूया आपण. मॅप लावला आहे आता 12च्या पासपर्यंत अटल टनल क्रॉस करून. चल बाय, भेटू पुढे. आपण आलोय मनालीपासून थोडंसं वरती, आणि ही आहे मनालीचा व्ह्यू. जी मनाली सिटी आहे ती तिथे तुम्हाला दिसत असेल पुढे त्या बाजूला. तिथे पूर्ण मनाली सिटी आहे या बाजूला सगळी. आणि हा रस्ता आलाय वरती, आणि खळखळणारी नदी. आवाज एवढा सॉलिड येतोय ना, आणि बर्फाने आच्छादलेले डोंगर सगळे. चला आपली गाडी उभी इकडे आणि जाऊया वरती. बऱ्याचशा गाड्या चालल्या ऍक्च्युली अटल टनल किंवा सोलांग व्हॅलीला चाललेल्या दिसतात. तर बघूया, कशी थोडीफार तर ट्रॅफिक लागेल आता वरती. चला भेटू मग. तर ही आहे सोलांग व्हॅली. लेफ्टला जे आहे रोपवे आणि स्की सेंटर आहे. त्या रोपवेने आम्ही लास्ट टाइम वरती गेलो होतो आणि बर्फाचे जे काही आईस गेम्स खेळत होतो. तर या व्हॅलीत पूर्ण इथे बर्फ असतो आणि हा पूर्ण डोंगर बर्फाने कव्हर झालेला असतो. जेव्हा लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा इथपर्यंत आलेलो. तर इथून पुढचा प्रवास जो आहे तो आमच्यासाठी पूर्णपणे नवीनच असणार आहे. तर चला बघूया कसं होतंय. अटल टनल इथून साधारण 12 किलोमीटर आहे. बघूया, आता इथे गर्दी नव्हती, मे बी सगळे लोक पुढे अटल टनलच्या पुढे जात आहेत, आणि मग रिटर्न जर्नीमध्ये ते सोलांग व्हॅलीमध्ये थांबणार असतील, असा पण प्लॅन असेल. डोंट नो. चला भेटूया आता अटल टनल. आपण पोहोचलोय फायनली अटल टनल इकडे, आणि जे काहीतरी लाईन लावली आहे बघूया. लोक गाढवासारखे फोटो काढण्यात तिथे मग्न आहेत, विदाऊट मागे बघता. सुटकेचा श्वास. मंगलमूर्ती मोरया. सो अटल टनल फर्स्ट टाइम आम्ही चाललेलो आहे. लास्ट टाइम मनालीला आलो तेव्हा इथपर्यंत येता नव्हता आलं, पण आता आलो आहे. 40चा स्पीड ठेवायचा आहे. अरे 10च्या स्पीडने पण जाऊ आम्ही, आम्हाला काय. तर 9 किलोमीटर लांब हा टनल आहे. जगातला सर्वात उंचीवर बांधलेला टनल आहे.
तर तुम्हाला फॅसिलिटी सुद्धा तशा आहेत. सेफ्टी प्रिकॉशन ठेवले गेलेले आहेत टनलमध्ये. प्रॉपर लाइटिंग आहे नेहमी, तुम्हाला हेडलाईट लावायची गरज पण नाही लागणार. आणि एक स्पीड मेंटेन फक्त ठेवला गेला पाहिजे. तो 40चा आहे तो 40चा मेंटेन करा. बेसिक रूल फॉलो करा, काहीच इश्यू नाही आहे टनलमध्ये. दुसरी गोष्ट, प्रत्येक काही अंतरावर तुम्हाला जे आहे कॉलिंगसाठी बायकर्स चालले आहेत पुढे, आणि कचरा फेकू नका असे साईड बोर्ड लावलेले आहेत. प्रत्येक काही अंतरावर तुम्हाला इमर्जन्सी कॉलिंगसाठी टेलिफोन अवेलेबल करून दिले. जर काही इमर्जन्सी सर्व्हिस केसेस आल्या, फोनला नेटवर्क नाही आहे, बघा आता गाणं पण बंद झालंय, तर फोनला आतमध्ये नेटवर्क नाही आहे, तर अशा वेळेस आतमध्ये स्पीड लिमिट वाढवलेली आहे, 60ची झाली. तर कॉलिंग करण्यासाठी आतमध्ये इमर्जन्सी टेलिफोन सुद्धा दिला. तर स्पीड लिमिट वाढलेली आहे, तर आपण पण थोडंसं फास्ट जाऊया. फायनली आपण टनल क्रॉस केली आहे. फर्स्ट टाइम अटल टनल मध्ये देखील फर्स्ट टाइम, आणि स्वतःच्या गाडीने देखील फर्स्ट टाइम इथे आलेलो आहोत आम्ही. तर बघूया एखादा फोटो वगैरे काही घेता येतोय का. तसं तर बॅरिकेड लावून यांनी पार्किंग अलाउ नाही करत आहे कुठे. आपण लांबूनच फोटो काढूया. आणि बघा, म्हटलं जसं पूर्ण व्ह्यू चेंज झालेला आहे. प्रोजेक्ट दीपक, वेलकम यू टू चंद्रा ब्रिज. सो फेमस चंद्रा ब्रिज हा जो चंद्रा नदीवर बांधलेला आहे. या ब्रिजच्या इथे फोटो काढायचा होता, बट मुश्किल वाटतंय कारण पोलीस आहे. आपल्याला जायचं नाहीये लेह सर्कलला, आपल्याला जायचं लेहला. तर आपण घेऊया इथून लेफ्ट. आपल्याला मॅप पण लेफ्टच दाखवते, आणि इथे थांबून आपण टाइमपास न करता फक्त एक लांबून अटल टनलचा फोटो घेता येतोय का ते बघूया. चला. सो अटल टनल मधून बाहेर आल्यावर एक छोटासा चेकपोस्ट लागतो. बेसिक चेकपोस्ट काही नाहीये, तुमची एंट्री फी घेतली जाते. टोल काइंड ऑफ गोष्ट म्हणू शकता. बाईकचे 50 रुपये आहेत, आणि 4 व्हीलर असेल 200. गाडीचा नंबर आणि कोणती गाडी आहे ते पण तिथे रेकॉर्ड करावं लागतं. त्याची चिठ्ठी देतात प्रॉपर, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पेमेंट होतं. आणि ती चिठ्ठी परत कुठे दाखवावी नाही लागत. म्हणजे टोल सारखा नाही आहे की तुम्हाला सांभाळायचं आणि परत कुठे एंट्री करायची. पण जस्ट फॉर प्रिकॉशन तुम्ही सांभाळून ठेवा, बेटर राहील. आणि साईडने चालू आहे आपल्या, आय थिंक चंद्रा नदी आहे. जे पण मी ब्लॉग बघितले त्यात असंच नाव ऐकलंय, चंद्रा नदी जी दीपक तालमधून येते, आणि भागा नदी जी सूरज तालमधून येते, आणि पुढे यांचा संगम देखील आहे. ठीक आहे, चला भेटू आपण परत पुढे. आता अजून काय असेल दाखवण्यासारखं. सो फायनली जो गेट आपण एवढे दिवस व्हिडिओज मध्ये बघत होतो त्या गेटच्या जवळ आलो. लाहोल मध्ये एंट्रन्सचा गेट आहे.
गेट वर तसं लिहिलं देखील आहे, लाहौल में आपका स्वागत है. सो लाहौलचा अर्थ म्हणजे लँड ऑफ लामाज असं काहीतरी आहे, तुम्ही व्हिडिओ मध्ये ऐकलं. चला पटकन एक फोटो काढूया गाडीचा इथे आणि मग निघूया. फायनली जिथे आलोय आम्ही आता एका ठिकाणी, सिसू विलेज आहे. समोरच बोर्ड आहे, बघू शकता तुम्ही, वेलकम यू विलेज सिसू. आणि इथे खाली आहे सिसूर लेक. त्याच्यामध्ये बोटिंग वगैरे चालायची, पण आता तेवढं पाणी नाहीये त्यामुळे लेक आटलाय, सो बोटिंग बंद आहे. आणि तिथेच कुठेतरी झिपलाईन क्रॉसिंग सुद्धा आहे आणि तो तिथे पॉइंट आहे, तो या गावात फेमस आहे. सो इथे पण आपण तुम्ही जाऊ शकता जर मनालीमध्ये, स्पेशली मनाली साईट सीन साठी आला असाल. आम्ही पुढे चाललोय, सो आम्ही तिथे गेलो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ना, इथे मागे वॉटरफॉल दिसतंय, असं दाखवतो तुम्हाला. तो या वॉटरफॉल बघा. इथे जायला तुम्हाला जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटरचा ट्रेक आहे. ही सगळी माहिती व्हिडिओ मधूनच मिळाली, जे 2 युट्यूबरची नावं सांगितली त्यांच्या. हा धबधबा 2013-14चा एक पॉवर ड्रिफ्टचा महिंद्रा ॲडव्हेंचरचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये बघितला होता. सो तेव्हापासून असं वाटलेलं की यार एवढा भारी धबधबा आहे, आपल्याला कधी बघायला मिळेल की नाही. हार्ट शेप मध्ये बघू शकता, तर बघाल तसा हार्ट शेप आहे आणि त्याच्यामध्ये तो धबधबा पडतोय आणि नंतर ते पाणी खाली येऊन नदीला मिळत आहे. सो 2013 आणि आज आहे 2025. सो इट्स टेक्स अराउंड 10 to 11 years इथे पोहोचायला. लास्ट टाइम पण लडाखला आलो होतो, पण श्रीनगर मार्गे गेलो. पहलगामच्या इन्सिडेंट्समुळे इकडे आलो आणि हा धबधबा बघायला मिळाला. सही आहे, म्हणजे ते मेमरी सगळं नॉस्टॅल्जिया फील होत आहे की ते जे व्हिडिओ बघितले होते आणि त्याच्यामध्ये जे बघितलेलं, आणि तेव्हा ते त्या एज मध्ये होतो, कॉलेज टाइम मध्ये, की यार आपण आपल्याला कधी जायला मिळेल, बघायला मिळेल. आणि फायनली आज तिथे आलोय, खूप भारी वाटतंय. चला गाडीचा पण एक फोटो काढूया आणि मग निघूया इकडनं. सो आपण आलोय केलॉंगला आणि थांबायचा रिझन असा आहे की इंडियन ऑइलचा हिमाचल मधला शेवटचा पेट्रोल पंप आहे. याच्या पुढचा पेट्रोल पंप डायरेक्ट 360 किलोमीटर लेहमध्ये आहे. सो आपण गाडी तर फुल टँक केली होती मनालीवरनं निघताना, बट सेफर साईड आपण 10 लिटरचा कॅन आणलाय सोबत, त्याच्यामध्ये सुद्धा पेट्रोल भरून घेऊ, जेणेकरून इन केस कुठे काय प्रॉब्लेम झाला किंवा जास्त पेट्रोल मायलेज कमी मिळाला किंवा रोड डायव्हर्ट झाला तर त्यासाठी आपल्याला फिरून जावं लागलं, तर आपल्याला टेन्शन नको. सो 10 लिटरचा कॅन आहे, ॲटलिस्ट 10 लिटर तरी फ्यूल आपण कॅरी करून चालूया. चला ऑनलाईन पेमेंट इकडे होतं, ही चांगली गोष्ट आहे. एअर चेक करू शकता आणि इंडियन ऑइलचा ई चार्ज पण लागलेला आहे. आय डोंट थिंक सगळं चालू आहे. ईव्ही गाड्यांना लेवायला जायला थोडासा टास्क आहे. चला पेट्रोल भरून घेऊ आणि मग बघूया पुढे. सो 9.5 लिटर पेट्रोल आपण कॅरी केलंय. थोडंसं एक ठेवलंय कारण भरताना क्रॉस वगैरे होतोय बाटली, आणि गाडी पण हलणार आहे, तर एकदम बाहेर नको यायला कारण सगळ्या बॅग खराब होतील. सो बघूया, आय होप की पेट्रोल लागलं नाही पाहिजे, बिकॉज मायलेज तर देते गाडी आणि 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 डिस्टन्स टू एमटी रेंज 441 किलोमीटरची आता दाखवते आहे. आणि आपल्याला नेक्स्ट पेट्रोल पंप 360 ला आहे, तर या कॅल्क्युलेशन नुसार तरी लागलं नाही पाहिजे. लेट्स सी, बघूया, पण सेफ्टीसाठी आपण ठेवलंय. चला सामान ठेवूया आणि मग पुढच्या प्रवासाला सुरू करूया. सो ऑफिशियली आपण जिस्पा क्रॉस केलेलं आहे. जिस्पा मध्ये नदी लेक साईड कॅम्पिंग साठी फेमस आहे. बागा नदी जाते इकडनं, आणि होमस्टेच्या ऐवजी तुम्हाला कॅम्पिंगचा जर एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर त्यासाठी सुद्धा जिस्पा फेमस आहे. आणि महिंद्रा ॲडव्हेंचरचं जे हिमालयन समथिंगची सिरीज असायची, त्याच्यामध्ये त्यांचा ऑफरोडिंग कॅम्प असायचा इथे, त्यामुळे तेव्हापासून जिस्पा आपल्याला माहिती आहे. चला आता येईल दारचा, आणि दारच्यावरून मग डायरेक्ट येईल आपला बारालाचा पास. अजून पण 51 किलोमीटर दाखवतोय. चला बघूया आपण. सो आपण पोहोचतोय दारच्या जवळ, आणि व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता ब्रिज, आय थिंक सर्वात लांब ब्रिज बांधलेला नदीवर आहे, त्यासाठी हा फेमस आहे.
याची जी लेंथ आहे ती बरीच जास्त आहे. म्हणजे एकदम भारी वाटते. एवढ्या दिवस ज्या गोष्टी व्हिडिओत आपण बघत होतो, जी नावं ऐकत होतो, तिकडे आपण चाललोय, पोहोचतोय. चला जाऊया ब्रिज क्रॉस करून पुढे. बर्फाळ डोंगर आपल्याला समोरच दिसत आहेत. आता जे बारालाच्या पासवर जाऊ तिकडे पण आपल्याला बर्फ मिळेल. चला चला, हे छोटे छोटे धाबे तुम्हाला बरेच असे दिसतील इकडे नाश्ता चहा पाण्यासाठी, आणि काही ठिकाणी तुम्हाला बेड अवेलेबल म्हणून पार्टी सुद्धा लागेल. आणि इथे बघा बोर्ड लावले, यू हॅव जस्ट विजिटेड दारचा ब्रिज, लॉंगेस्ट ब्रिज ऑफ हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशचा लॉंगेस्ट ब्रिज आहे हा. चला जाऊया पुढे आता. तर आता आपण आलो आहे जिस्पा आणि दारचा क्रॉस करून. इथे एक चेकपोस्ट आहे, ज्याच्यावर तुमच्या कारची एंट्री होणार आणि मग तुम्ही पुढे जाऊ शकता. तर इथून सरळ गेला तर रस्ता जातो शिंकुला पादम करून कारगिलकडे जाऊ शकता. जर तुम्ही श्रीनगर अवॉइड करून इकडून आला असाल तर शिंकुला, पादम, निराक आणि कारगिल लिहिलं, आणि राईट घ्याल तर बारालाच्या पास, सिलचू, तांगलांगला आणि लेह. आता ज्यांच्यासोबत मी व्हिडिओ बघत होतो त्यांपैकीच एक जण मला भेटले इकडे, सो ते या पासवर होते आणि त्यांनी सांगितलं की आज जो टाइम झाला तेवढ्यात तर लेह पोहोचणं मुश्किल आहे, तर तुम्ही ॲटलिस्ट तांगलांगला पर्यंत जा, त्याच्या आधी तुम्ही थांबू नका कारण थंडी खूप असते. तर चला आपण आपला प्रवास चालू करूया पुढे, आणि आता जाऊया बारालाच्याला पास. 44 किलोमीटर अजून दाखवतोय. तर आता आपण आलोय दीपक तालला. मध्येच हा पूर्ण या म्हणजे बंजर जमीनच्या मध्ये हा एक तलाव आहे. बर्फाचा पूर्ण बर्फाने कव्हर असतो थंडीमध्ये. आता थंडी कमी झाली तर इथे पाणी दिसते, पूर्ण साफ आणि हिरवं असं पाणी आहे. आणि मागून तिथून दिसत असेल तुम्हाला, त्या साईडने तुम्हाला पाण्याचा झरा आहे ज्याचं पाणी जमा होतं इथे, आणि एकदम थंड पाणी आहे. वातावरण पण थंड आहे. चला आता जायचं बारालाच्याला, वरतून पुढे जाऊया आणि बघूया कसं आहे ते. वॉल ऑफ ह्युमॅनिटी झिंगझिंग बार आपण क्रॉस करतोय. अजून ज्याच्या वाट बघतोय ते बारालाच्या पास अजून आलेलाच नाही. आणि आता मॅप पण आपला बंद झाला, त्याच्यामुळे आपल्याला माहित पण नाही अजून किती वेळ लागेल. चला गाड्या थांबल्या तिथे, माहीत नाही यांना हॉल्टवर ठेवलंय काय, असेच थांबले. समोर जो डोंगर दिसतोय बर्फाचा तो तिथेच कुठेतरी बारालाच्या पास असेल असं वाटतं, कारण बॅक साईडला तर कुठला रस्ता गेलाच नाहीये. चला गाडी बघ मागमध्ये गेली. फेक स्टिकर आहे, स्टिकर. तर भाऊ हाय अल्टिट्यूड सिकनेस इथे आम्हाला व्हायला लागलाय. स्पंदनला थोडासा त्रास होतोय, पण आता पटापट आम्ही क्रॉस करायचा प्रयत्न करतोय. पूर्ण बर्फ आहे इथे अजून पण. पूर्ण लेक खाली जो आहे तो पूर्ण बर्फाने गोठलेला आहे अजून पण. सूरजताल नाव आहे, मगाशी आपला जो दीपक ताल होता आणि हा सूरजताल आहे. अजून पण हा पूर्णपणे बर्फाने कव्हर आहे.
चला आता जाऊया मेन 0 पॉईंटला. तो आपण आलेलो आहे फायनली 0 पॉईंट बारालाच्या पासचा. आणि सगळ्या गाड्या इथे उभ्या आहेत. आणि आपल्याला फोटोज तर काढायचा होता पण चान्सेस तर वाटत नाही की फोटो काढले जातील. नको नको जाऊ. चला जाऊया आपण. हे आहे बारालाचा पास, 16,000 फूट उंचावर. थोडासा तिथे मागे राहिला, आम्हाला त्रास होतो आहे त्यामुळे आम्ही थोडंसं पुढे येऊन थांबलेलो आहे. हा हे फ्रेश आईस तरी आता थोडासा असा ब्राउनिश झाला आहे. फंदन हे बघ, ओय फंदन, स्पंदन. हे बघ. हे बघ. गाडीला बर्फाने आंघोळ घालतोय आम्ही. सरजूवरनं निघालो आहे आम्ही आता. जवळजवळ अर्धा पाऊण तासाचा ब्रेक झाला इथे आमचा. थोडासा रेस्ट केला कारण 16,000 फुटावर समथिंग बारालाचा पास होता आणि हे पण 13,000 फुटावर आहे. तर तेवढा काही मेजर डिफरन्स नाही आहे. सो हाय अल्टिट्यूड सिकनेस जाणवतो अजून पण. त्यामुळे आम्ही थोडा रेस्ट केला आणि स्पंदनचं जे जेवण वगैरे ते पण इथे बनवून घेतलेले. राहायची सोय आहे इथे, राहू शकतात तुम्ही. बट प्रॉब्लेम तो आहे की पक्कं बांधकाम नाही आहे, सगळे पत्र्याचे शेल्टर आहेत. आणि जे आम्ही इन्फॉर्मेशन घेतली होती त्यात बोलले होते की सरचूमध्ये किंवा टांगलापर्यंत तुम्ही जा पुढे, त्याच्यानंतरच तुम्ही राहा कारण या एरियात थंडी खूप पडते रात्री. सो बघूया आता. 7 वाजता अंधार होतो, आता वाजले ऑलरेडी 4:45. किती पुढे जाता येतं पांगमध्ये बघू काय सोय आहे राहायची, नाहीतर मग नाईट ड्राईव्ह करावी लागेल आज. चला भेटू मग. भयानक वाला पूल आहे असा. तर लोखंडी आहे म्हणून वरती लाकडं फक्त टाकून ठेवले. पूल आवाज करते खडक 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 खडक. ट्विंग ट्विंग पूल असं नाव आहे याचं. चला भेटूया अशाच नवीन कुठल्या पुलावर. तर आपण क्रॉस केलं गाटा लूप्स आणि त्याचा अर्थ बघू शकता हा आहे. तसा झिंगझिंग बार होता, झिगझॅग झिगझॅग रोड, तसाच गाटा लूप्स पण तसाच आहे. गोल 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 झिगझॅग होऊन रस्ता वरती चढतोय. चला बघूया आता पुढे कसा रस्ता आहे. समोरचा टर्न एवढा टाईट आहे की ट्रक एका सिंगल अटेम्प्ट मध्ये तो टर्न मारूच शकत नाही. 2-3 वेळा गाडी मागे पिवडे केल्याशिवाय टर्न पूर्ण होत नाही. चला
गाटा लूप संपले आहेत फायनली. आता थोडा नॉर्मल रस्ता आहे, पण रस्ता अजून वर चढतोय. तिथे पांढरा एक ट्रक दिसत असेल, कुठला तरी पास असणार वरती, त्याच्यासाठी एवढी चढाई चालू आहे. बघूया आता. चला आलोय नकीला पासला. अल्टिट्यूड आहे 15,547 फीट. चला थांबूया, नको जाऊया. ते पण बोर्ड आहे. एकदम भयानक कंडिशन आहे. बारालाच्या पासवरनं मनालीकडून बारालाच्या पास आणि त्याच्याकडून लेहगडे जाताना सरचूपर्यंत चांगलं आहे. त्याच्यानंतर येणारा गाटा लूप्स, गाडीचा काहीच स्पीड आपल्याला मेंटेन नाही करता येत. आणि नंतर तर आता एवढं खराब झालं आहे, ही गाडी 15-20च्या स्पीडलाच चालते. चला बघूया. समोर काहीतरी टेंट वगैरे दिसत आहेत, काही लेबर्सचे आहेत. पांग आलंय, बघूया. चला फुल ऑन ऑफ रोडिंग चालली इकडे. रस्ता आहेच नाही आहे. रिव्हर क्रॉसिंग आली आहे मोठीवाली, बघूया. अजून एका पासवर आलोय आपण, लाचुंगला. अल्टिट्यूड 16,616. बारालाच्या पण एवढाच होता का काय माहिती. मला या पासचा तेवढा आम्हाला त्रास होत नाही जेवढा बारालाचा झाला होता. तरी बॉडी थोडासा सहन करायला सुरुवात करते. आणि रस्ते परत थोडेसे खराब आहेतच. बघूया कधी एकदा पांग पोहोचतोय असं झालं आम्हाला. चला तर नमस्कार मित्रांनो. फायनली 8:30 वाजता आम्ही पांग विलेजमध्ये पोहोचलो आहोत. पक्की सॉलिड डेंजर थंडी आहे. म्हणजे आलो तेव्हा टेम्परेचर चेक केलं मोबाईलवर, तर -2 दाखवत होतं आणि मॅक्झिमम -6 पर्यंत जाऊ शकतं. सो पांग विलेज सरचू ते रोमचे का काहीतरी समथिंग गाव आहे, त्याच्यामध्ये येतं. आणि बेसिकली हे गाव असं काही नाही आहे. अशी जागा वसवली आहे जिथे ट्रॅव्हलर्स, प्रवास करणारे लोक आपली रात्र काढू शकतात. सो इथे इलेक्ट्रिसिटी नाही आहे, त्यामुळे इथली लोक बिझनेस करतायत ती सोलर इन्व्हर्टर आणि जनरेटरवर. सो आत्ता लाईट आहे, पण रात्री 11 वाजता पूर्ण ब्लॅकआउट होऊन जाणार. इकडे जनरेटर बंद होतात, त्यावेळेस सोलर ऑपरेटेड एखादी लाईट वगैरे किंवा इमर्जन्सी लाईट दिली जाते. सो असा हा प्रवास होता. प्रवास एकदम भयानक होता आजचा. सरचूपर्यंत ठीक होता, चांगला होता, मजा येत होती. थोडा नाही म्हणजे बऱ्याच प्रमाणात बारालाच्याचा त्रास झाला. पण त्यानंतर नकीला पास आणि अजून एक पास होता कुठला, त्याच्यावर आम्हाला तेवढा त्रास झाला नाही, कारण बॉडी थोडासा एक्लमटाईज झाली होती. स्पंदनला थोडा त्रास झाला, आणि त्याचा फर्स्ट टाइम होता हे असं. आणि सायली माझी वाईफ, तिला देखील त्रास झाला. हेडेक मला पण होतं, पण वॉमिटिंग वगैरे असल्या गोष्टी काही झाल्या नाही. सायलीला वॉमिटिंग झाली, स्पंदनला पण वॉमिटिंग वगैरे झालं. तो नंतर झोपला, तो नॉर्मल राहिला. बट सायली जेवढा वेळ जागी होती तेवढा वेळ त्रास झाला. इथून पुढे आहे आता 3 तासावर लेह सिटी. सो एकाने मला सजेस्ट पण केलं की तुम्ही आत्ताच जा, पण ते इम्पॉसिबल होतं. 8:30 नंतर परत 3 तास ट्रॅव्हल करणं, आणि ते पण अंधारात. डायव्हर्जनला काही असं हे नाही आहे, मार्किंग नाही आहेत कुठे काय. एका ठिकाणी आम्हाला पण थोडंसं कन्फ्युजन झालं होतं. सो चला, आजचा दिवस खूप हेक्टिक होता, आणि त्याहून जास्त हेक्टिक असेल आजची रात्र, कारण थंडी आहे.
आणि रूम्स तुम्ही, मी म्हटलं जसं गाव गाव नाही आहे त्यामुळे इलेक्ट्रिसिटी नाही, त्यामुळे हीटर वगैरे काही नाही आहे. मल्टिपल रजाई, चादर, स्वेटर, हँड ग्लाव्स वगैरे सगळं सगळं घालून झोपून जेवढं गरम आतमध्ये गरमी निर्माण होईल त्याच्यावरच डिपेंड आहे. सो चला भेटू परत नवीन दिवशी नवीन प्रवासात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा. सो या सिरीजमध्ये अजून बऱ्याच व्हिडिओ येणार आहेत. सगळ्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला प्रॉपर माहिती मिळेल. चलो बाय.